हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा आपल्याकडे आज आहे ना, हे जे गोकर्णाचं झाड होतं ना, तर त्याला छान गोकर्णाचा वेल म्हणूयात आपण. त्याला छान असे फुलं आले होते आणि इतका सुंदर कलर आहे त्या फुलांचा. निळा कलर आहे. इतके सुंदर वाटत होते आणि पावसात मी ते तोडले होते. सकाळी मला वेळ नाही भेटला, तर आज गुरुवार असल्या कारणाने सकाळी खूप गडबड होती. देवपूजा वगैरे केली आणि मग तशीच गेले. पण फुलं तोडायचे राहिले तेवढे, तर मी इकडे छान फुलं तोडून आणले. किती सुंदर दिसतात बघा, त्यावरती पाण्याचे थेंब वगैरे होते. इतकं छान वाटत होतं. जास्वंदाला 2च फुलं होते. वेदाला म्हटलं कट कर, मी सीझरनीच फुलं कट करते, डिरेक्टली नाही तोडत. तर जास्वंदाला आज 2च फुलं होते, तर ते पण मी कट करून घेतले. पाऊस चालूच होता आज, पण वातावरण बघू शकता तुम्ही कसं झालं डेंजर. आणि जास्वंदाला किती साऱ्या कळ्या आल्यात ते पण तुम्हाला दाखवते. आता आहे ना, मला वाटतं ह्या दिवसात जास्वंदान सीझन म्हणतो आपण त्या तसंच आहे. इतक्या छोट्या छोट्या कळ्या आल्यात ना आणि इतकं सुंदर सुंदर वाटतंय. आता ही जी कळी आहे ना, ही उद्या फुलेल. मी तुम्हाला ही पण दाखवते उद्या. आणि हे बघा, हे फूल हे तोडायचं बाकी होतं, पण थोडीशी क्लोजमध्ये याचा फोटो काढला आणि नंतर मग मी ते कट करून घेतलं. हे हातानेच तुटलं. वेदा सीझर आणेपर्यंत मी तोडलं ते हाताने, कारण असं हाताने तोडायला गेलं ना बाकीच्या कळ्या तुटतात, म्हणून मग मी बऱ्यापैकी अवॉइड करते हाताने तोडायचं, सीझरनीच कट करते. तर मग मी फूल छान तोडून घेतलं. तुळस पण खूप सुंदर झाली. बघा, ही इकडे पण एक कळी आलेली आहे. त्यानंतर मी हे छान फुलं आपल्या देवाला, शंकर भगवानांना हे फुलं फार आवडतात. तर मग माझ्याकडे 2 शिवलिंग आहेत. एक आपलं साधं शिवलिंग आहे आणि एक नर्मदेश्वर शिवलिंग आहे. तर त्यावरती पण अर्पण केले फुलं. आणि आपल्या स्वामी महाराजांना, गणपती बाप्पाला जितके पुरले तितके ठेवले. आता नेक्स्ट टाईम एक्स्ट्रा असतील तर सगळ्या देवांना ठेवेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की